शेतकरी बंधूंनो नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात. राज्याच्या बहुतांश भागात मागील आठवडाभरापासून पाऊस हजेरी लावत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तसेच इतर भागातही पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून गुरुवारी आणि शुक्रवारी आणि शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.